नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मोत्याचा डायनिंग टेबल कसा करायचा ते. त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 6 नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी, 6 नंबरचे निळ्या कलरचे मणी, 6 नंबरच्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे. धागा कट करण्यासाठी कैची घेतली आहे आणि 6 नंबरची सुई घेतलेली आहे. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की मोत्याचा डायनिंग टेबल कसा करायचा ते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि गौरी हर क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण शिकूया डायनिंग टेबल आणि चेअर ह्या दोन वस्तू कशा करायच्या ते. सुरुवातीला धाग्यामध्ये 6 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजेच इथे आपलं 6चं सर्कल तयार होईल. ओके, 6 नंबरच्या 6 मण्यांमधून धागा फिरवून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. तीन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा बाहेर निघालेला आहे तिथून धागा बाहेर काढायचा आहे. त्याच मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढच्या एका मणीमध्ये धागा घालायचा आहे आणि इथे परत 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा मणी आणि इकडचा पांढरा मणी अशा 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढच्या एका पांढऱ्या मणीतून धागा काढायचा आहे आणि सेम स्टेप करायची आहे. 2 पांढरे मणी घेऊन हा पांढरा मणी आणि धागा निघालेला पांढरा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घेऊया. शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया. इथपर्यंत राऊंड सगळे करून झालेले आहेत. आता हा शेवटचा राऊंड बाकी आहे. तर हा राऊंड झाल्यानंतर इकडचा हा एक मध्ये मणी राहतो, ह्याच्यातून आणि वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. म्हणजे 4चा चौकोन तयार होईल, 4 मण्यांचा चौकोन तयार होईल अशा प्रकारे. आता हा धागा वरती न घेता इथे खालीच ठेवायचा आहे आणि इथेच आपल्याला चार निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 4 निळ्या कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघालेला आहे या खालच्या मणीतून त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. आता परत काय करायचं आहे तर पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे काय केलं आपण 4 निळ्या कलरचे मणी ओवून घेतले बरोबर आणि हा एक पांढरा मणी होता तो, म्हणजे एकूण 5चं सर्कल हे तयार झालेलं आहे. आता परत इथे पण 5चं सर्कल सगळीकडे आपल्याला करायचं आहे.
तर इथे एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे। हा एक निळा मणी आणि हा पांढरा मणी, हे 2 मणी असल्यामुळे धाग्यामध्ये 3च मणी ओवून घ्यायचे, म्हणजे 5चं सर्कल तयार होईल। तर ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत काय करायचं आहे पुढे, तर पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 5चं सर्कल तयार होण्यासाठी 3 मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि हा निळा मणी, हा पांढरा मणी, अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया। इथे परत एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घेऊया, म्हणजे 1-2 राऊंड करून घेऊया। ह्या शेवटच्या राऊंडला काय करायचं ते मग बघूया। 5चा सर्कलचा राऊंड इथपर्यंत करून घेतलेले आहेत, बरोबर। आता हा शेवटचा राऊंड बाकी आहे। तर हा मधला मणी आहे पांढरा आणि हा निळा मणी, अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 2 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। निळा पांढरा निळा, म्हणजे निळा पांढरा ह्या 2च मण्यांतून धागा बाहेर काढून घेऊया। धाग्यामध्ये 2 निळ्या कलरचे मणी ओवून निळा आणि पांढरा या 2च मण्यांतून धागा बाहेर काढून घेऊया। आता खाली न जाता आपल्याला वर जायचं आहे, त्यामुळे खालच्या निळ्या मणीतून धागा काढलेला नाही। तर आता हा जो वरचा पांढरा मणी आहे, ह्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 5 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 5 निळ्या कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघाला आहे या वरच्या मणीतून, तिथूनच परत बाहेर काढून घ्यायचा आहे आणि एका पुढच्या मणीतूनही बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे झालं आपलं 6चं सर्कल तयार। आता एका मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर इथे आता आपल्याला 4 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा निळा मणी आणि हा पांढरा मणी, अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हे 4 मणी आहेत, हा 5वा आणि हा 6वा, म्हणजे 6 मण्यांचं सर्कल तयार होईल। अशा प्रकारे परत काय करायचं आहे, तर परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 4 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। एक 2 अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुढच्या एका पांढऱ्या मणीतूनही बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे हा राऊंड देखील आपण पूर्ण करून घेऊया। 4-4 मणी प्रत्येक ठिकाणी ओवून घ्यायचे आहेत। धागा प्रत्येक वेळेला नीट असा ओढून घ्या। आता इथे परत 4 निळ्या कलरचे मणी ओवून इकडचा राऊंड कंप्लीट करायचा आहे। हे पूर्ण राऊंड करून घेऊया, म्हणजे 2 राऊंड करून घेऊया। ह्या शेवटच्या मणीला कसं करायचं ते मग बघूया। आता हे 6चा सर्कलचा राऊंड इथपर्यंत पूर्ण झालेला आहे, शेवटचा राऊंड बाकी आहे। तर इकडे हे सर्कल झाल्यानंतर ह्या पांढऱ्या मणीतून आणि ह्या निळ्या मणीतून धागा
बाहेर काढून घ्यायचं आहे। इथे 3 मणी उरतात शेवटी, तर हे 3 धाग्यामध्ये 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 ह्या 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला एका वरच्या निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया। एका मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर परत पुढच्या एका मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या 3 मण्यांतून धागा आपण बाहेर काढून घेतलेला आहे। म्हणजेच हे जे 6चं सर्कल आहे त्याच्या ह्या 1 2 3 तिसऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्याच्या पुढचं एक जे सर्कल आहे त्याही मणीतून एक धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला आता 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। म्हणजे 6चं सर्कल तयार होईल। परत पुढे काय करायचं आहे तर पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि पांढरा मणी आणि 2 निळे मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर माझा धागा हा इथे संपलेला आहे। मी तो जॉईन करून घेते आणि पुढे बघूया काय करायचं ते। आता परत पुढच्या 2 निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत काय करायचं आहे तर परत पुढे 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। एकूण असे पांढऱ्या सर्कलचे 6 सर्कल आहेत, ते एकूण आपल्याला 5 करून घ्यायचे आहेत। 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तुम्हाला हे एकदम काढायला असं जमत नसेल तर एकेका मणीतूनही तुम्ही काढू शकता। एक 2 3 4 झाले। आता अजून एक सर्कल बाकी आहे, त्यामुळे पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। तुमच्यापैकी कोणी मोत्यांचा बिझनेस करणारा असेल तर त्यांनी हा सेट करून बघायला काहीच हरकत नाही आहे। ह्यालाही फार डिमांड असतं, ह्याच्याही ऑर्डर येतात। तर 1 2 3 अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। असे आपले 6 ते 5 सर्कल तयार आपण करून घेतलेले आहेत। आता पुढच्या ह्या वरच्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया। आता हा शेवटचा 6चा सर्कल झाल्यानंतर धागा हा वरच्या मण्यांतून बाहेर काढायचा आहे। म्हणजेच कसं तर हा 6चा सर्कल आणि हा 6चा सर्कल, ह्या दोघांमधले जे वरचे 2 मणी आहेत त्यावर आता आपल्याला काम करायचं आहे। तर धाग्यामध्ये 2 निळे मणी आणि 2 पांढरे मणी असे 4 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे की ते 6चं सर्कल तयार होईल। परत पुढे काय करायचं आहे तर 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपल्याला
3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा निळा मणी आणि पुढचे 2 पांढरे मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत इथे 6चं सर्कल तयार होईल। परत पुढे काय करायचं तर पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 6 असं सर्कल सगळीकडे आपल्याला करायचं आहे। हा निळा मणी आणि पुढचे 2 पांढरे मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपल्याला 2 पांढरे मणी आणि 1 निळा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा निळा आणि पुढचे 2 पांढरे अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा दुसरा राऊंड आपला वरच्या साईडचा तयार झालेला आहे। परत काय करायचं तर वरच्या दिशेने धागा घेऊन जायचा आहे। आता हे 6चं सर्कल आणि हे 6चं सर्कल ह्याच्या वरचे जे 2 मधले मणी आहेत त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे। तर ह्या 2 मधल्या मणींमधून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला 1 निळा मणी आणि 2 पांढरे मणी 2 निळे मणी घेऊया। 2 निळे मणी आणि 2 पांढरे मणी असे एकूण 4 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। ओके, परत पुढे काय करायचं आहे तर पुढच्या 2 निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 निळे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढे काय करायचं आहे तर ह्या 2 निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट असा ओढून घ्या म्हणजे ह्या चेअरचा मागची जी बाजू आहे ती नीट ताठ अशी येईल। पुढच्या 2 निळ्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 2 पांढरे मणी आणि 1 निळा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 ह्या 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता परत वरच्या बाजूला यायचं आहे। ह्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि पुढच्या 2 निळ्या मणीतून आणि इथे परत आपल्याला आता 2 निळे मणी आणि 2 पांढरे मणी असे 4 मणी ओवून घ्यायचे आहेत। 2 निळे 2 पांढरे आणि ह्या धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत काय करायचं आहे पुढच्या 2 निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आता दोन पांढरे मणी आणि 1 निळा मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तुम्ही हा सेट पूर्ण 5 नंबरच्या मोत्यांमध्ये देखील करू शकता। मी हे 6 नंबरचे मणी घेतलेत, तुम्ही 5 नंबरचे मणी जरी घेतलेत
तरीही हा सेट सुंदर होईल। आता काय करायचं आहे, तर वरती हे 2 मणी आलेत निळ्या कलरचे, त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपला तो शेवटचा राऊंड होईल। आता इथे 6चं सर्कल करायचं आहे, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपल्याला 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ह्या धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी, अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर माझा धागा इथे जरा अपुरा आहे। आता काय करायचं आहे, तर 1-2 मण्यांमधून धागा बाहेर काढून इथे गाठ मारायची आहे आणि परत पुढे 2 मण्यातून धागा काढून मगच धागा कट करून घ्यायचा आहे। मग पुढे काय करायचं ते बघूया। तर अशा प्रकारे ही चेअर आता आपली तयार झालेली आहे। तुम्हाला ज्या कलरमध्ये करायची असेल त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता। 5 नंबरच्या मण्यांमध्ये जरी तुम्हाला करायची असेल तरीही करू शकता। तर अशा प्रकारे ही सुंदर अशी चेअर आज आपण शिकलेलो आहोत। आता आपण बघायचं आहे की टेबल, अशाच चेअर आपण 3 करून घ्यायच्या आहेत अजून, म्हणजे एकूण 4 होतील। ठीक आहे, आता आपण बघूया टेबल कसा करायचा ते। टेबल तयार करण्यासाठी सुरुवातीला धाग्यामध्ये 6 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि शेवटच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि आता ह्या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे। सहाही मण्यातून धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 4 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 निळ्या कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघालाय त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या एका पांढऱ्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा निळा मणी आणि हा पांढरा मणी, अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। म्हणजेच काय, तर आता आपण 5चं सर्कल तयार करत आहोत। परत पुढे एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 3 मणी ओवून घेतल्यानंतर निळा मणी आणि पुढचा पांढरा मणी, अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून सेम स्टेप करायची आहे। 3 मणी ॲड करून 5चं सर्कल तयार करून घ्यायचं आहे। तर 1-2 राऊंड करून घेऊया, शेवटच्या राऊंडला बघूया कसं करायचं ते। तर हे 5चं सर्कल इथपर्यंत करून घेतल्यानंतर हा शेवटचा राऊंड उरतो। तर निळा मणी, पांढरा मणी आणि निळा मणी, अशा 3 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। म्हणजे हा राऊंड झाल्यानंतर हा पांढरा आणि हा निळा, अशा 2 मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 2च निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1, 2, 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। दोन मणी ओवून घेतल्यानंतर हा निळा मणी आणि हा पांढरा मणी, 2च मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, निळ्या मणीतून घ्यायचा नाही। इथेच धागा ठेवायचा आहे। ओके, आता इथे आपल्याला
3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे 4 मण्यांचा चौकोन तयार होईल। पुढे एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 वरचा पांढरा मणी, खालचा धागा निघालेला पांढरा मणी, अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ते सेम करायचं आहे। 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता असेच राऊंड आपण करून घेऊया 2-2 मण्यांचे, म्हणजे चौकोन तयार होईल असे। तर 1 2 2 राऊंड करून घेऊया। तिसऱ्या राऊंड, ह्या शेवटच्या राऊंडला बघूया काय करायचं ते। आता हे 2 राऊंड करून घेतलेत, म्हणजेच पूर्ण हा राऊंड झालेला आहे। शेवटचा राऊंड बाकी आहे। तर हा राऊंड झाल्यानंतर हा मधला मणी आणि हा वरचा मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये एकच पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता परत वरच्या एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या एका पांढऱ्या मणीतूनही बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे परत 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। म्हणजे जसं आपण खाली केलं तसंच हा वरचा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आणि हा पूर्ण राऊंड करून घ्या। जसं हा केला तसाच हा पूर्ण राऊंड करून घेऊया। परत तिसऱ्या राऊंडला काय करायचं ते बघूया। आता हा जसा राऊंड करून घेतला तसाच हा वरचा राऊंड पण करून घेतलेला आहे। आता तिसरा राऊंड चालू आहे, म्हणजेच एकूण आपण सुरुवातीला 6चं सर्कल केलं, तो एक राऊंड, हा दुसरा राऊंड आणि तिसरा आणि चौथा, आणि आता आपला चालू होईल तो 5वा राऊंड आहे। पण आपण जे चौकोन तयार केले, चौकोनाचे राऊंड हे 2 झालेले आहेत। तर आता हा तिसरा राऊंड चालू आहे चौकोनाच्या डिझाईनचा। तर इथे वरती एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक पांढरा, एक निळा आणि एक पांढरा असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत एका पुढच्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक पांढरा मणी, एक निळा मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा आणि धागा निघालेला पांढरा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या आणि इथे एक पांढरा मणी, एक निळा मणी, 2 मणी घ्यायचे ओवून आणि या 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे हा पूर्ण राऊंड करून घेऊया आपण। हा पूर्ण राऊंड करून घेऊया। हा चौकोनाच्या डिझाईनचा तिसरा राऊंडही पूर्ण करून घेतलेला आहे। शेवटच्या राऊंडला फक्त एकच निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, तर आपले हे 1 2 3 4 मण्यांचे राऊंड पूर्ण झालेले आहेत। आता वरच्या एका निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे धाग्यामध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजेच काय तर 6चं सर्कल तयार होईल। त्यानंतर पुढच्या एका निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आता
इथे 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. चार पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर हा पांढरा आणि निळा अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. म्हणजेच 6चं सर्कल इथे तयार होईल. ओके. त्यानंतर परत पुढे एका निळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे हा 6चा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. जसे हे 2 राऊंड केले, आता इथे कसे 4 मणी ओवून घेतलेत तसे इथे देखील 4 मणीच ओवून घ्यायचे आणि हा पांढरा आणि हा निळा अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढे पण तसंच करायचं आहे आणि मग शेवटच्या राऊंडला काय करायचं हे बघूया. आता हा 6चा राऊंड इथपर्यंत करून घेतलेला आहे. शेवटचा राऊंड बाकी आहे. तर हा राऊंड पूर्ण करून झाल्यानंतर ह्या निळ्या मणीतून आणि ह्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. पांढरा, निळा आणि पांढरा अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता धागा हा वरच्या मण्यांतून बाहेर काढून घेऊया. आता इथे बघा, आता हे 6चे सर्कल आहेत 2, बरोबर. हे 2 6चे सर्कल आहेत. त्यातले हे मधले मणी आहेत, ह्यावर आपल्याला काम करायचं आहे. तर ह्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आता 2 मणी आहेत आपल्याकडे पांढरे, धागा निघालेला मणी आणि मागचा मणी. तर इथे 4 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. म्हणजेच 6चं सर्कल तयार होईल. 6चं सर्कल तयार होईल. ओके. तर धागा निघालेला मणी आणि मागचा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घेऊया. परत काय करायचं आहे तर पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे पुढच्या एकाच मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आता आपल्याला 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि निळा आणि पांढरा अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्हाला कळलंच असेल, आपण एक 6चं सर्कल केलेलं आहे आणि एक 5चं सर्कल केलेलं आहे. तर एक 6चं आणि एक 5चं असे सर्कल आपण करणार आहोत. आता पुढच्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे आता 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे परत काय करायचं आहे तर पुढच्या एकाच पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 5चं सर्कल करायचे आपल्याला. त्यामुळे धाग्यामध्ये 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा निळा आणि हा पांढरा मणी अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत काय करायचं आहे, आता इथे 6चं सर्कल येईल. परत पुढे 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 निळ्या कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर निळा पांढरा पांढरा अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे.
तर अशाच प्रकारे हे 6-5 राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. आता हा 6चा झाला आहे म्हणताना पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून इथे 5चं सर्कल तयार करून घ्यायचं आहे. परत 6चं येईल, 5चं येईल, 6चं येईल, 5चं येईल. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. या शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया. 6-5 राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत. शेवटचा राऊंड बाकी आहे. तर हा राऊंड झाला 6चा राऊंड झाल्यानंतर इथे येईल तो 5चा राऊंड येईल. त्यामुळे हा राऊंड झाल्यानंतर हा पांढरा आणि हा निळा अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 2 निळ्या कलरचे मणी ओवून घेऊन 1, 2, 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे 5चं सर्कल तयार होईल. अशा प्रकारे आपलं हे टेबल आता तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला तर 1-2 मण्यातून धागा काढून गाठ मारून परत 2 मण्यातून धागा बाहेर काढून धागा कट करून घ्यायचा आहे. त्याआधी ही प्रोसेस आपण इथपर्यंत केली तर हा वरचा भाग आलेला आहे तो असा सपाट आलेला आहे, बरोबर. तर हा तुम्हाला असा सपाट भाग नको असेल तर हे मी आधी केलेलं एक टेबल आहे. तर असं हे खोलगट आलेला आहे. वरचा भाग बघू शकता तुम्ही, असा खोलगट थोडासा दिसतो आहे, बरोबर. हे बघा. तर तुम्हाला समजा असा खोलगट भाग असा थोडासा हवा असेल, हा पसरट भाग नको असेल तर काय करायचं तर हे जे आपण सर्कल केले त्या प्रत्येक मणीतून म्हणजेच कसं तर हे बघा, ह्या प्रत्येक मणीतून हे कॉर्नरचे सगळे मणी जे आहेत या सगळ्या मणीतून धागा एकदा बाहेर काढायचा आहे आणि थोडासा असा घट्ट ओढून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते एक अशा प्रकारे असा प्रत्येक मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. थोडासा असा घट्ट ओढायचा आणि मग ते पूर्ण झाल्यानंतर गाठ मारून तो तिथल्या तिथे 2 मण्यातून काढून धागा मग कट करून घ्यायचा आहे. मग तसं केल्यानंतर हा असा खोलगट भाग येईल. ओके. तर मी हे असं केलेलं असल्यामुळे इथे तसं करत नाही आहे. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. ठीक आहे. तर हा आता धागा मी कट करून घेते. मग पूर्ण सेट बघूया कसा दिसतोय ते. तर अशा प्रकारे हा डायनिंग टेबल तयार झालेला आहे. हा सेट आपण केला 6 नंबरच्या मोत्यांमध्ये निळा आणि पांढरा हे 2 कलर वापरून. तर हा सेट तुम्ही मुंजीच्या रुखवतामध्ये किंवा लग्नाच्या रुखवतामध्येही ठेवू शकता. जे मोत्यांच्या गोष्टींची ऑर्डर घेतात त्यांनी हा सेट करून बघायला काहीच हरकत नाही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हा सेट अजून एक प्रकारे मांडता येतो. अशा प्रकारेही हा सेट आपण मांडू शकतो. असं समोरासमोर चेअर ठेवून मध्ये टेबल ठेवून अशा प्रकारेही हा सेट मांडू शकतो. तर तुम्हाला हा आजचा डायनिंग टेबलचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा. बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी ज्या मोत्यांच्या गोष्टींच्या पोस्ट अपलोड करते त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आणि इतरही गौरी हर क्रिएशन चॅनेलचे इतरही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करून नक्की पोहोचवा. थँक्यू.